यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला 602,44,00,00,000 रुपये मिळाले. मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रखडले असं सुद्धा म्हणजे त्यांनी एक दाखला दिला आहे. त्याला ती सवय आहे ना. त्याला काय दिलं आत्ता बहुत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारथीत आत्ता आमचे 2-3 वर्ष येते. तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तेव्हा जमत होतं का? आम्ही म्हणलो का? का दिले? ओबीसी महामंडळाला का दिले? महायुतीला का दिले? आम्ही एखादा बरं शब्द काढला का? आमच्या सारथीला दिले की लगेच पोट दुखतं. म्हणजे याला ही बरोबरी करायची सवय लागली. यांना मर्दानगीसारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळून द्यायची यांच्या धमक नाही. हे फक्त दुसऱ्याला दिलं की रडतात लगेच आणि मग ते मिळवितात. एखादं उपोषणाला बसलं की त्याच्या पुढे येऊन बसणार रडणार. ते शिळीचं शेपूड नव्हतं धेंडलेली शिळी त्याचं शेपूड बांधलेलं असतं. असं नामर्दासारखं लढायची सवय लागली त्या यावलावाल्याला. उपोषणाला कोणी बसलं की पुढं आणून बसायचे. कुणी मोर्चा काढायला की आपण काढायचा. कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागं यायलो म्हणायचं. ते शिंगरं चालत आहेत बघा मागं तसं खेळ आहे यांचा. अरे तुम्ही लढा ना, तुम्ही मागा ना. असं दुसऱ्याला दिलं महायुतीला दिलं की आम्हाला द्या, सारथीला दिलं आम्हाला द्या. ही असलं कोणतं रडकं आहे तुम्ही. ही याची जी घाण सवय आहे ना ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली. आम्ही म्हणलो की महायुतीला देऊ नका, दाखवा एखादा शब्द. आम्ही म्हणलं की ओबीसी महामंडळाला देऊ नका, एका शब्द दाखवा. नुसतं सारथीला दिलं तुला एवढं का पोट दुखायला लागलं? तुला घेणं काय घ्यायचं ती? आणि तुमच्यासारखे जातीवादी नाहीत ना. आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली, त्यात ओबीसीसुद्धा लोक घेतले. आम्ही म्हणलो नाही ते ओबीसीचे बाहेर काढा. तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची, त्याच्यात एक बी मराठा नाही. सरळ सरळ जातीवादी येऊ हे नाही का दिसत तुला?